आणि या विहंगम दृश्यामध्ये या महात्म्याला या ठिकाणी वरदान दिलं आणि पुरुषोत्तम नामाभिधान प्राप्त केलं. लक्षात ठेवा, एवढं हे महात्म्य या ठिकाणी या महिन्याचं आहे. म्हणून अन्नदान केलेलं पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं. ज्ञान या ठिकाणी नामसाधना केल्याचं पुण्य प्राप्त होतं. या पर्वकालामध्ये कोणी गंगेचं स्नान करतं. लक्षात ठेवा, म्हणून शारीरिक पापाची निवृत्ती गंगा स्नानानं होते. अशा प्रकारचं पीडित पापता समुद्रा जाया आप गंगेचे जैशी. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर असलेलं या ठिकाणी पाप नाहीसं करून पुण्यवान असणारी ती गंगा समुद्राला विलीन होते आणि त्या जीवात्म्याचं स्नान करणाऱ्याचं कल्याण प्राप्त होतं. एवढा महात्मा आणि पर्वकाळ गंगेच्या स्नानानं या पुरुषोत्तम मासात एक पर्वकाळ होता. माग होऊन गेला गुरुपुष्यामृत योग. लक्षात ठेवा, हा एक पर्वकाळ. त्याच्यानंतर आणखी कोणता एक पर्वकाळ होता तर सोमवती अमावस्या, हा एक पर्वकाळ याच महिन्यामध्ये येणार आहे. लक्षात ठेवा, म्हणून एवढ्या अशा प्रकारच्या पर्वकाळाला असणारा हा पुरुषोत्तम मास आपलं कल्याण करण्यासाठी दर 3 वर्षाला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. विठ्ठल